हॅलो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज बनवते आहे मी पोह्याचं सेरेलॅक. आता बऱ्याच बायका पोहे देत असतील नसतील माहीत नाही. आता आपल्या आवडीनुसार आहे आपल्याला काय द्यायचं आहे आपल्या बाळाला. तर मग मी पण आता स्टार्ट केले. आधी दिलेले नव्हते मी पण त्याला, बट आता 9वा महिना लागणार आहे. सो मग मी पण म्हटलं की चला आपण पाहूयात देऊन, आणि त्याला पण थोडंसं वेगळं खायला मजा येते. तेच जर खात असेल बाळ तर मग ते पण इंटरेस्ट दाखवत नाही जेवणामध्ये. सो मग मी मस्त पोहे घेतले आणि त्याला छान भाजून घेतलं मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत. त्यानंतर मखाना भाजून घेतला, बदाम भाजून घेतले, ते काजू भाजून घेतले, पिस्ता भाजून घेतले. शेंगदाणे पण ऑप्शनल आहेत, पण त्याला मी आधी दिलेले. थोडंसं प्रोटीनयुक्त आहे म्हणून मी हे सगळं देते आहे. आता ऑप्शनल आहे, तुम्हाला जे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीचे आहेत किंवा जे अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता. माझ्याकडे जे अवेलेबल होते मी ते सगळे टाकलेले आहे. तर मग इथे मस्त मी ग्राइंड करून घेतलं थंड झाल्यानंतर, आणि खूप बारीक म्हणजे बारीक बनवायचं आहे आपल्याला. आणि इथे बघा खूप सारे सेरेलॅक बनवलेले आहेत. जर तुम्हाला याच्या पण रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा मला. चलो बाय.